You are the chosen generation, a royal priesthood. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आपण पार्ट 1 मध्ये आपण काय काय करू ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. आता पार्ट 2 मध्ये ह्या गोष्टी पाहूया. इब्री लोकासपत्र याचा 10वा अध्याय अध्याय आणि 25वा वचन. इतरांच्या चालीरीतीप्रमाणे आपण आपले एकत्रित मिळणे सोडू नये. प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या ठिकाणी देवाचं वचन आपल्याला सांगतं की इतरांच्या चालीरीतीप्रमाणे आपण म्हणजे जगिक लोकांच्या चालीरीतीप्रमाणे आपण आपले एकत्रित मिळणे सोडू नये. एकत्र मिळण्यामध्ये आशीर्वाद आहेत. आपला सर्वांचाच हा ऑलमोस्ट ड्रॉबॅक आहे, की आपण शक्यतो एकत्र येत नाहीत. परंतु एकत्र येणं ही काळाची गरज आहे. तेव्हाही होती, आताही आहे आणि इब्रिकाच्या पत्रामध्ये क्लिअर कट सांगितलं, की इतरांच्या चालीरीतीप्रमाणे. इतर लोकं एकत्र येतात, मग नंतर त्याचं यायचं बंद करा. तो आपला विषय नाही. परंतु आपल्याविषयी आपण देवाची लेकरं आहोत, आपण निवडलेले आहोत. आपण आपलं एकत्रित मिळणं सोडू नये. कारण ह्या एकत्रितपणामध्ये देवबापाने युनिटीमध्ये आशीर्वाद ठेवलेले आहेत आणि जगाच्या गोष्टी पण तुम्हाला सांगतात, की त्यामध्ये आशीर्वाद ठेवलेले आहेत. आणि स्तोत्र 103 मध्ये अशा प्रकारे म्हटलेलं आहे 3 मध्ये 33 मध्ये स्तोत्र 133 मध्ये 1, 2 आणि 3 वचनांमध्ये, की पहा बंधूंनी ऐक्याने एकत्र येणं, हे किती मनोरम आहे, हे किती मनोहर आहे. आणि तेथे देवबापाने आशीर्वाद म्हणजे सार्वकालिक जीवन ठेवलेलं आहे. आणि मग पुढच्या गोष्टी आव्हानाच्या दारीवर उतरलेल्या ओघळलेल्या त्या तेलाप्रमाणे वगैरे, वगैरे गोष्टी. परंतु तिथं परमेश्वर देवबापाने अनंतकालिक, सार्वकालिक अबंडन्स आशीर्वाद त्याने ठेवलेले आहेत आणि म्हणून आपलं एकत्रित येणं गरजेचं आहे. त्या एकत्रित येण्यामध्ये काय होतं, आपण आपल्या एकमेकांच्या जीवनामध्ये मधून काही एटिकेट शिकतो. पहिली तर महत्त्वाची गोष्ट आपण प्रभूला प्रथम स्थान देतो. दुसरं आपण त्याचे आज्ञापालन करतो. तिसरी गोष्ट आपल्याला जीवनामध्ये वाढायचंय. मग आपण एकमेकांच्या जीवनातून एटिकेट शिकतो. कधी भाषा संग्रह वाढतो, कधी शब्दसंग्रह वाढतो, कधी नवीन गीतं ऐकायला मिळतात आणि मग ते आपण त्याद्वारे आपण देवाचा गौरव करतो. नवीन प्रगतीकरणं काहीतरी मिळतात, नवीन प्रॉफेसीज काहीतरी मिळतात, नवीन भविष्यवाण्यातून आपल्याला आपलं जीवन सुधारलं जातं. म्हणून एकत्र येणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून वचनामध्ये अशा प्रकारे लिहिलंय, प्रेषितांची कृत्य याचा 2रा अध्याय आणि 42व्या वचनामध्ये ते प्रेषितांच्या प्रार्थनेमध्ये, संगत भाकर मोडण्यामध्ये आणि संगतीमध्ये तत्पर होते. तर ते संगत तर होतीच, पण त्याच्यामध्ये पण ते तत्पर होते. इट इस गुड टू बी व्हेरी क्विक फॉर द प्रेझन्स ऑफ द लॉर्ड. जेव्हा आपण परमेश्वराच्या हुजुरीमध्ये येतो, त्यावेळेस देवाचे आशीर्वाद आपल्याला असे आणि तसे मिळतात. आणि मग या ठिकाणी आपण पाहतो, की इतरांच्या चालीरीतीप्रमाणे आपण आपले एकत्रित मिळणे सोडू नये. मग त्यानंतर आपण इब्रिकाचं पत्र याचा 12वा अध्याय आणि 13वं वचन पाहणार आहोत. आपण आपला सर्व भार देवावर टाकावा. आता आपण आपलं जीवन जगत असताना, हे सगळ्या गोष्टी अनसर्टन आहेत. या सगळ्या गोष्टी अनप्रेडिक्टेबल आहेत. इथं फक्त शुअरिटी कशाची आहे? ती देवाची आणि देवाच्या कृपेची. नाहीतर मग जीवनामध्ये काही गोष्टी बऱ्याच निगेटिव्ह बोलायला नको, पण काही गोष्टी आहेत, अनसर्टन आहेत. परंतु आपण आपला भार ख्रिस्तावर टाकायचं शिकलं पाहिजे. मग पहिले पेत्र 5:7. आता पेत्र हा अशा प्रकारचा मनुष्य होता, की खूप इम्पल्सिव्ह होता आणि मग तो खूप अ, अ, उतावळेपणा करायचा, पटकन बोलायचा, काही चुकायचा. परंतु नंतर ज्यावेळेस त्याचं परिवर्तन झालं, तो पवित्र आत्म्याने भरला. त्याने पहिले पेत्र 5:7 मध्ये अशा प्रकारे सांगितलं, की तुम्ही आपलं ओझं ख्रिस्तावर टाका. मग आपल्याला आपला भार देवावर टाकायचं शिकलं पाहिजे आणि हीच गोष्ट दाविदाने स्तोत्र 55:22 मध्ये पण सांगितली, कास्ट ऑल युअर बर्डन अनटू जीसस फॉर ही केअर्स फॉर यू. कारण तो आपली काळजी घेतो. म्हणून आपण आपला सर्व भार देवबापावर टाकावा. म्हणजे आपण भार टाकायचा आहे. आपण सर्वजण मिळून जर प्रार्थना केल्या, तर त्याची उत्तरं जरूर मिळत असतात. आणि याचा अनुभव तुम्हाला सर्वांना आहे, की आपण एखाद्या विशिष्ट मंडळीसाठी उदाहरणार्थ पेत्र आणि त्याची मंडळी. त्याची मंडळी पेत्र जेलमध्ये असताना त्याच्यावर अन्याय झाला, अत्याचार झाला, त्याला जेलमध्ये टाकलं आणि ऐनवेळी तो सुटला आणि मंडळी इकडं प्रार्थना करत आहे. भले त्यांचा विश्वास नव्हता. तीच परिस्थिती आजही चालू आहे. आजही आपल्याकडून असंच होतं. आपण प्रार्थना करून जातो फॉर्मॅलिटी म्हणून, परंतु त्याचं उत्तरही मिळतं. मग आपल्या लक्षात येतं, "अरे हो, मी ती प्रार्थना केली होती." म्हणजे गॉड इज अल्वेज फेथफुल व्हेअर वी पीपल आर नॉट दॅट मच फेथफुल. आपण तेवढे विश्वासू नसतो, परंतु मंडळीची प्रार्थना आणि मग मंडळीने सर्व भार पेत्राच्या बाबतीतला देवबापावर टाकला आणि देवबापाने त्याला जेलमधून सोडलं. म्हणून आपण आपला सर्व भार आता बघ सध्याच्या परिस्थितीमध्ये जे काही चाललंय किंवा आपलं कौटुंबिकच्या काही गोष्टी आहेत, तो सर्व भार आपण देवबापावर टाकायचा. जर आपण तो भार देवबापावर टाकला नाही, तर ते ओझं आपण घेतलं तर आपण थकून जाऊया.
कारण तो अशा प्रकारे म्हणतो, की आणि जो मी मनाचा सौम्य आहे, ते तुम्ही आपलं ओझं माझ्याकडे आणा. "ओ यू पीपल दोज आर वेअरी अनलॅडन, कम टू मी, आय विल गिव्ह यू द रेस्ट." तुम्ही माझ्याकडे या, अहो कष्टी माझ्याकडे या आणि मी तुम्हाला विश्रांती देईल. आणि एक छोटीशी स्टोरी. एका खेड्यामध्ये एक आजी अ, ओझं घेऊन तिचं गवताचं ओझं घेऊन, लाकडाचं ओझं घेऊन निघाली होती आणि एक बैलगाडी असलेला मनुष्य तिच्याजवळून चालला आणि तो तिला म्हटला, की "आई, तू माझ्या गाडीमध्ये बस. तू थकशील त्यापेक्षा बस. मी मोकळाच चाललेलो आहे, एम्प्टी चाललेलो आहे." मग आई गाडीमध्ये बसली आणि आजीने डोक्यावर ओझं तसंच ठेवलं आणि मग पुन्हा किलोमीटरभर लांब गेल्यानंतर त्या बैलगाड्यावाल्याने पाठीमागे वळून पाहिलं, तर आई करत आहे, ओझं तिच्या डोक्यावरच ठेवलेलं आहे. तो म्हटला, की "बाई, हे खाली टाक." ती म्हणते, की "माझं ओझं पण तुझ्या बैलाला आणि अ, माझं पण वजन तुझ्या बैलाला वजन होईल आणि प्लस मी घेतलेले हे जे ओझं आहे, हे पण बैलाला वजन होईल. त्यापेक्षा मी माझ्या डोक्यावरच घेईन." परंतु वस्तुस्थितीमध्ये जर विचार केला, तर दोन्हीचं मिळून त्या बैलाला तसं पण वजन होतच होतं. त्यापेक्षा आपण आपलं ओझं ख्रिस्तावर टाकूया. ख्रिस्तार्पण नमस्तू. जे काही असेल ते काही प्लस गोष्टी, काही मायनस गोष्टी, परंतु आपण आपला भार या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे आपण आपला सर्व भार इब्रिकाराचं पत्र याचा 12वा अध्याय आणि 23व्या वचनानुसार देवावर टाकूया. त्यानंतर आपण त्याच्या जवळ जाऊ. इब्री लोकासपत्र याचा 13वा अध्याय 13 वचन. आपण जवळ जाऊ. म्हणजे आपण दूर आहोत का? हो, आपण आचार-विचाराने दूर आहोत. आणि मग अजून एक आम्ही वचन पाहूया. अ, आपण उपकार मानू. इब्री लोकासपत्र याचा 12वा अध्याय 28वं वचन. आपण उपकार मानू. म्हणजे आपण उपकार मानत नाही का? नाही. एक छोटीशी स्टोरी ऐका. लोट आणि अब्राहम हे चुलते पुतणे ऊर नावाचा देश सोडून कनान देशाकडं जायला निघाले. भयंकर श्रीमंत होते. त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी होत्या. परंतु लोटाचे सर्व्हंट, सेवक आणि अब्रामाचे सेवक यांच्यामध्ये काही झगडे व्हायला लागले आणि ते थोडीशी विकोपाला गेले. खरं तर लोटाचं कर्तव्य होतं त्याच्या सर्व्हंटला सांगायचं, की "मी माझ्या काकामुळे इथं आलेलो आहे. त्याच्यामुळं कृपा करून आपण झगडे करणार नाही." परंतु मग काकाला सांगावं लागलं. अब्रामाने सांगितलं, की "तुझ्या माझ्यामध्ये तंटा नसावा." तंटा हा प्रकार प्रभूला पसंत नाही. मग तू काय कर, तुला जिकडं जायचं तिकडं तू जा. तो सदम आणि गमोरा म्हटलेल्या हिरवळीमध्ये गेला, हरियालीमध्ये गेला आणि अब्राहम वेगळ्या दिशेला डेझर्टमध्ये गेला. अब्राहम आशीर्वादित झाला. या ठिकाणी लोट हा जो आहे तो शुक्रगुजार नव्हता आणि मग नंतर आपण पाहतो, की लोटाचं पुढं सदोम गमोरा झालेलं आहे. लोटाच्या कुटुंबाचं, त्याची पत्नी मिठाचा खांब बनली आणि पुढे त्याच्याकडून पण अक्षम्य अशा चुका परमेश्वराच्या दृष्टिकोनातून क्षम्य, परंतु मानवी दृष्टिकोनातून अक्षम्य अशा चुका त्याच्याकडून घडल्या आणि मग बऱ्याच गोष्टी आहेत. मग जे अनग्रेटफुलचं नेचर आहे, ते आपल्याला सर्वांना बदलायचंय आणि आपल्याला देवाच्या प्रती गॉड थँक यू फॉर यू गिव्ह मी द न्यू ब्रीथ. थँक यू फॉर द न्यू डे. नवीन गोष्टीबद्दल, सगळ्या गोष्टीबद्दल आपण उपकारी करायचं शिकलं पाहिजे. देवाबरोबर आणि इतरांबद्दल देखील. आणि म्हणून 13:13 मध्ये अशा प्रकारे म्हटलेलं आहे, की अ, 13:28 मध्ये अशा प्रकारे म्हटलेलं आहे, 12:28 मध्ये, की आपण उपकार मानूया. म्हणजे आपण देवाचे उपकार मानायचं शिकलं पाहिजे आणि एकमेकांच्या बद्दल पण आपण एकमेकाचे आभार आणि उपकार मानायचं शिकलं पाहिजे. त्याचप्रमाणे आपण अ, ओठाचं फळ असा स्तुतीचा यज्ञ समर्पित करू. 13वा अध्याय आणि 15 वचन. ओठाचं फळ आणि स्तुतीचा यज्ञ. आपण एकटे गीतं गातो, एकटे अन्य भाषा बोलतो, ओके. परंतु काही वेळेस आपण एकत्र येऊन देवबापाचं खूप खूप गौरव करावा सर्वांनी मिळून. ही देवाची योजना आहे. इब्री 13:15 मध्ये म्हटलं, की आपण सर्वजण मिळून पोटाचं फळ असा स्तुतीचा यज्ञ समर्पित करूया. कारण देवबापाने असे आणि तसे प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारची कृपादानं दिलेली आहेत आणि त्या कृपादानाच्या योगे आपण काय करू शकतो? क्या क्या दे सकता हूँ, क्या ला सकता हूँ, कैता तुझे बस शुक्रिया. आपण देवाचे फक्त आभारच मानू शकतो. जर आपण जुन्या कराराच्या नियमाप्रमाणे खूप मोठे अर्पण घेऊन गेलो, बैल घेऊन गेलो किंवा अजून काहीतरी काही जे सांगितलं ते घेऊन गेलो. देवबापाला कुठे या सगळ्या गोष्टींची गरज आहे. वनातील सर्व पशु त्याच्या आहेत आणि सगळ्या गोष्टी त्याच्याच आहेत आणि स्वर्गामध्ये तर सोन्याचे रस्ते पण आहेत. म्हणजे सगळं त्याचंच आहे. मग त्याला आपण काय देऊ शकतो? आपण ओठाचं फळ असा स्तुतीचा यज्ञ समर्पित करू शकतो आणि प्रत्येक वेळेस आपण थँक यू लॉर्ड, थँक यू जीसस ह्या गोष्टी म्हणू शकतो आणि शेवटी आपण अशा प्रकारे पाहूया, की इब्री लोकासपत्र याचा 12वा अध्याय आणि पहिलं वचन, की आपण धीराने धावावे. आता काही वेळेस काय होतंय, सेवा करत असताना देखील अनेक प्रियजनांना अशा प्रकारे वाटतं, की मला खूप मोठा वक्ता लगेचच व्हायला पाहिजे.
चांगली गोष्ट आहे. तुम्ही सगळेजण मोठे वक्ते व्हा. तुम्हाला मी आशीर्वाद देतो प्रभू येशूच्या नावामध्ये. परंतु आपण धीराने धावावे. दावीद राजाने देखील धीर धरला. तो अशा प्रकारे म्हणतो, "मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली." म्हणजे अनेक गोष्टीत आपल्याला धीर धरावा लागतो. योसेफाने पण धीर धरला. वयाच्या 17व्या वर्षी त्याला खड्ड्यात टाकलं आणि वयाच्या 30व्या वर्षी म्हणजे 13 वर्ष त्याला त्या संघर्षातून जावं लागलं. परंतु देवाने त्याला प्रेसिडेंट बनवलं. म्हणून कधी-कधी आपल्या जीवनामध्ये संघर्ष येतो. परंतु आपण हा फोटो YouTubeवर टाक, तो फोटो तिकडं टाक, इकडं आणि त्याच्यामुळं काही दुष्परिणाम पण होतात आपल्या जीवनाचे. आपल्याला ते दुष्परिणाम होतात, आपल्या समाजाला पण दुष्परिणाम होतात. हळू-हळू, स्टेडी आपण पुढं जायचं शिकलं पाहिजे. आणि जर का बाकी आपण खूपच घाई केली, तर मित्रांनो एक अनुभव असा पण आहे, देव प्रत्येक गोष्टीचा हिशोब घेतो. उदाहरणार्थ मत्ती सुवर्तमानाचा 12वा अध्याय आणि 36व 37व वचन. देव शब्दांचा देखील हिशोब घेतो. देव पैशांचा हिशोब घेतो. देव वेळेचा हिशोब घेतो आणि मग ज्याला त्याला, ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे परमेश्वर प्रतिफळ देतो. त्यापेक्षा आपण धीराने धावावं. पुष्कळ वेळेस तरुणपणामध्ये पैसे कमवण्याची खूप घाई, प्रसिद्ध होण्याची खूप घाई. परंतु किती लोकं म्हणू शकतील, की मी माझ्या पालकाच्या हाताखाली काही वर्ष राहिलो. मी एक उदाहरण सांगतो आणि बंद करतो. मी स्वतः पास्टर बैजू साळवे अहमदनगरमध्ये असताना जर मी सेंट स्टीव्हन्स कॅथेड्रलला गेलो सकाळी, तर तिथलं मी टॉयलेट साफ करायचो ह्याही वयामध्ये. प्लस मी जर माझ्या चर्चला अहमदनगर पहिली मंडळी न्यायला गेलो, म्हणजे रविवारच्या व्यतिरिक्त, तर त्या ठिकाणी देखील मी टॉयलेट साफ करायचो. ह्या वयामध्ये देखील. प्रश्न हा आहे, की आम्हाला धीराने धावायचंय. प्रभूची उत्तम, सुंदर, छान सेवा करायची. आपण लगेचच मी गाजलो पाहिजे आणि टाळ कोटते त्याच्याविषयी माझं दुमत नाही. मोठं होण्याबद्दल पण नाही. परंतु देव स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी करत असतो. आपण "मैं मिट्टी हूँ तू है कुंभार." आपण देवाच्या हातातलं भावलं बनूया किंवा देवाच्या हातातली कठपुतली बनूया आणि देव आपला उपयोग करणार आहे. जर आपण घाई केली, तर एक घाईचं उदाहरण पण सांगू इच्छितो, की मफीबोशेत नावाचा एक तरुण मुलगा, छोटा मुलगा, बाळ होतं आणि म्हणजे आहे ते पवित्र शास्त्रामध्ये आणि शमूएलाच्या पुस्तकामध्ये तुम्ही वाचा. त्या मफीबोशेतला त्याची दाई घेऊन घाईने पळाली आणि मग तो पडला आणि तो लंगडा झाला आणि मग तो जन्मभराचा त्याला तो अपघात झाला आणि तो अजन्म लंगडा झाला. तर घाई केली तर त्याचे दुष्परिणाम होतात. म्हणून कोणत्याही गोष्टीमध्ये घाई करायचं तसं काहीच कारण नाही. वचन सांगतं आपण धीराने धावूया आणि आपण या शब्दाबद्दल आपण देवाचे उपकार मानूया, की देवबापांनी गॉड हॅज गिव्हन अस दॅट प्रिव्हिलेज टू बी लेट अस. देवाने ते आपल्याला सौभाग्य दिलंय, की आपण देवाबरोबर चालूया आणि आपण देवाचा गौरव करूया. या सर्व गोष्टीबद्दल आपण देवाचे मनापासून उपकार मानूया. प्रियजन हो, आमचं हे YouTube चॅनल आहे. सुंदर-सुंदर उपदेशासाठी, शिक्षणासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अँड बी ब्लेस्ड. आमेन.